पुन्हा एकदा स्वागत। 90वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवलीमध्ये सुरू होतं आहे। कुठल्याही क्षणी आता लगेच उद्घाटन होईल आणि अशा वेळी एकूण सगळा माहोल साहित्य संमेलनाच्या निमित्तानं जी गर्दी आहे, जो उत्साह आहे, जो जल्लोष आहे, तो सगळा आपण बघतो आहोत। मी आत्ता आलेलो आहे राचिम ढेरे ग्रंथग्रामामध्ये। ग्रंथांचं दालन आहे आणि इथे वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत। एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण ज्याचा मगाशी उल्लेख केला की आता काळ बदलतोय, त्यानुसार माध्यम पण बदलतंय, त्यामुळे ई पुस्तकं बऱ्यापैकी दिसत आहेत। आणि हे जे ई पुस्तकांचं दालन आहे, त्या ई पुस्तकांच्या दालनाला मी आता भेट दिली आहे। मला एक सांगा की आता अलीकडे काही म्हटलं तरी पुस्तकांची विक्री होत असते, अशा वेळी ई पुस्तकं किती मोठ्या प्रमाणात लोकांना वाचावीशी वाटतात? ई पुस्तकं म्हणण्याचं मुख्य कारण असं होतं की सध्या पुस्तकं आपल्याला कुठेही घेऊन जाता येतात, पोर्टेबल असतात। आणि या सीडीमध्ये आम्ही 500 पुस्तकं दिलेली आहेत एका सीडीमध्ये। ती तुम्ही तुमचा अँड्रॉइड फोन असेल, लॅपटॉप, डेस्कटॉप कुठेही तुम्ही जाऊन ती पुस्तकं वाचू शकता। किंडलवर वाचू शकतो? किंडलवरती वाचू शकता तुम्ही, PDF कन्वर्ट करून ते किंडलवरती पण वाचू शकता। अच्छा, याला किती मोठ्या प्रमाणात मागणी आहे? मागणी म्हणजे आमचं हे फ्री डिस्ट्रीब्युशन आहे। आम्ही ई साहित्य म्हणजे आम्हाला मराठी भाषेचा प्रचार करायचा आहे, त्यामुळे आम्ही सगळी पुस्तकं ऑनलाईन पाठवतो। हे मोफत देत आहात का? सीडी मोफत देत आहे? सीडी मोफत नाही देतो, आमची पुस्तकं मोफत असतात। ही सीडीचा संच आम्ही फक्त संमेलनामध्येच देतो, बाकी इतर आमच्या वेबसाईट। सीडीची किंमत काय आहे? 200 रुपये आहे। 200 रुपये तुम्हाला 500 पुस्तकं मिळतात। 200 रुपयांमध्ये 500 पुस्तकं। ई पुस्तकांना सुद्धा आता बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये मागणी मिळते आहे, मागणी वाढलेली आहे। आणि वेगवेगळ्या ठिकाणचे प्रकाशनं जे आहेत त्यांचे स्टॉल्स इथं आहेत। आता गर्दी सुरू झाली आहे, गर्दी होते आहे। मी आता मनोविकास प्रकाशनाच्या स्टॉलमध्ये आलेलो आहे आणि मनोविकास प्रकाशनाचा स्टॉल जो आहे इथे यांची वेगवेगळी पुस्तकं आहेत आणि सगळ्या लेखकांची पुस्तकं आहेत। त्या पुस्तकांना बऱ्यापैकी मागणी पण आहे असं लोक सांगतायत। आशिष पाटकर माझ्यासोबत आहेत। आशिष पाटकर हे मनोविकास प्रकाशनाचे संचालक आहेत। आशिष पाटकर, साहित्य संमेलनामध्ये पुस्तकं खूप चांगली जातात, हा संमेलनाचा एक चांगला भाग मानला जातो। काय तुमचा अनुभव काय आहे? नक्कीच साहित्य संमेलनामध्ये आम्हाला एक मोठा चान्स असतो की पूर्ण पुस्तकं सगळीच्या सगळी टायटल्स इथे लोकांसमोर आणता येतात। ही कधीच इतर वेळेला शक्य नसतं आम्हाला। हे त्यामुळे इथे लोकांना खूप पुस्तकं बघता येतात, चाळता येतात आणि इथे विक्री ही खूप चांगली होते। विक्री चांगली होते। आता अलीकडच्या कालावधीमध्ये असं दिसतंय का की तरुण बऱ्यापैकी जास्त वाचतायत आणि तरुणांची आवड जी आहे पुस्तकांची ती सुद्धा एका विशिष्ट संदर्भातली आहे, असं काही निरीक्षण आहे? हो, एक तर आज सकाळपासून मी बघतो की 80% इथे खरेदी करणारे तरुण आहेत। स्वॅपिंग मशीन खूप वापरलं जात आहे, कॅशलेस आहे सगळं। त्यामुळे एक आहे की चरित्रांना चांगली मागणी आहे आजच्या काळामध्ये। चरित्रांना मागणी आहे आणि एकूण ज्या प्रकारचे आयकॉनिक व्यक्तिमत्व आहे त्यांच्याबद्दलही लोक बऱ्यापैकी उत्सुक असतात। अमोल, तुम्ही मनोविकासचं बरंच वितरणाचं आणि याचं काम बघता, साधारणपणे वाचनाच्या आवडीच्या अनुषंगाने काय सांगाल? वाचनाच्या आवडीच्या अनुषंगाने चरित्रात्मक पुस्तकांची सध्या मागणी जास्त आहे आणि आरोग्यविषयक पुस्तकांची मागणी त्याहून जास्त वाढत चाललेली आहे। म्हणजे तुम्ही आरोग्यासंदर्भात काही नवीन काय येतं आहे का, म्हणजे आयुर्वेदिक पुस्तकं त्यामध्ये नवीन काय काय करता येईल हे प्रकार वाढत चाललेत। आणि मुलांसाठी वैज्ञानिक पुस्तकांचं प्रमाण त्याहीपेक्षा वाढत चाललेलं आहे आता, कारण मराठीमध्ये मुलांसाठी वैज्ञानिक पुस्तकांचं प्रमाण कमी होतं, जे आता लोकांना कळायला लागलं की ती पुस्तकं वाचल्याने इतर वाचनाची आवड मुलांमध्ये डेव्हलप होते। त्यामुळे मुलांमध्ये ही प्रकारची आवड विकसित होते आहे आणि एक तर जो कल आहे वाचनाचा, तो वाचनाचा कल जरी बदलत असला, वाचनाच्या एकूण स्वरूपामध्ये बदल होत असतात, तरीसुद्धा पुस्तकांना मागणी मात्र मोठ्या प्रमाणामध्ये आहे। आणि हे खरं म्हणजे साहित्य संमेलनाचं यश आहे की इथे एक गठ्ठा एकत्रितपणे सगळी पुस्तकं तुम्हाला मिळत असतात। सगळ्या पुस्तकांच्या संदर्भात चर्चा होते। जी पुस्तकं एरवी एकत्रितपणे तुम्हाला कुठे मिळणं शक्य नसतं, ती पुस्तकं इथे येतात आणि मिळतात। सायन प्रकाशनाच्या स्टॉलमध्ये मी इथे आलेलो आहे। साहित्य संमेलनांमध्ये प्रामुख्याने कुठल्या प्रकारची पुस्तकं जास्त जातात असं वाटतं? साधारण कथा, कादंबऱ्या, चरित्र, डेव्हलपमेंट या विषयावरचे पुस्तकं चांगले जातात। तरुण किती मोठ्या प्रमाणामध्ये वाचतात? तर 60-65% आता वाचन संस्कृती रुजलेली आहे आणि तरुण वर्ग जास्त व्यक्तिमत्वात MPSC UPSC पुस्तकं आणि वाचतात। स्पर्धा परीक्षांची पुस्तकं जी आहेत ती बऱ्यापैकी वाचली जातात। तुम्ही संमेलनासाठी आलेले आहात, बरं? कुठून आलाय? नाही, मी संमेलनासाठी नाही आलो आहे, मी पुस्तक खरेदी करायला आलाय। कुठल्या प्रकारची पुस्तकं घ्यायला तुम्हाला आवडेल? आता मला ऐतिहासिक संदर्भ आवडतात। आतापर्यंत कुठली ऐतिहासिक पुस्तकं वाचलेली आहेत? मी आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि छावा जोडे म्हणून मराठा इतिहास। आपण जर बघितलं तर हे म्हणाले की मी संमेलनासाठी नाही आलो पण पुस्तक घ्यायला आलो आहे। याचा अर्थ संमेलनामध्ये एकूण पुस्तकांची विक्री हा एक अतिशय मोठा असा भाग आहे आणि हे खरंच वेगळं आहे। संमेलनांची जी अनेक
कारणं सांगितली जातात किंवा अनेक हेतूंबद्दल चर्चा होत असते, त्यापैकी हे एक महत्त्वाचं आहे असं मानलं पाहिजे. मेहता प्रकाशनाचा स्टॉल इथं दिसतोय. तर इथे वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं येत आहेत. एक बघा, म्हणजे आता अलीकडच्या कालावधीमध्ये मेहतांचे जे वेगवेगळी पुस्तकं येत आहेत त्याच्यामध्ये इंग्रजीतून मराठीमध्ये येणाऱ्या पुस्तकांना पण बऱ्यापैकी मागणी दिसते. तुमचा अनुभव काय आहे? नाही, ट्रान्सलेटेड पुस्तकांना कायमच चांगलीच मागणी असते आणि ओरिजिनल ऑथर्स असतात त्याचं पण आहे, व्यवस्थित आहे. पण ओव्हरऑल आता सुधा मूर्तींची काही नवीन पुस्तकं आली आहेत, मग ते जास्त मराठी रीडर्सशी जास्त कनेक्ट करतात. मग ते आपण एक्झॅक्टली अनुवादित नाही म्हणू शकत. आणि बाकीची इतर पुस्तकं असतात. अमेरिकी राष्ट्रपती म्हणून अतुल कहातेंचं पुस्तक आलं आहे, ते अतिशय सुंदर चालू आहे. मग अजून असे येत आहेत, म्हणजे नवीन नवीन पुस्तकं चालू आहेत भरपूर. काट नावाचं पुस्तक आहे. ही पुस्तकं खरेदी करणारी जी मंडळी आहे त्यांच्याशी बोललं पाहिजे. या वाचक आहेत, या पुस्तक बघतायत. काय तुमचं नाव काय? काय तुमचं नाव काय? काय तुमचं नाव काय? मृणालिनी कुलकर्णी. कुठल्या प्रकारची पुस्तकं तुम्हाला प्रामुख्याने घ्यायला आवडतं? मला मुलांना प्रेरित होतील अशी पुस्तकं आवडतात. उदाहरणार्थ सुधा मूर्ती, भीमराज पाग, नंतर इथे वर्क सोलची सगळी पुस्तकं आहेत ती, की ज्या योगे आपण मोलॅरिटी लेक्चरमध्ये ती मुलांना उदाहरणं म्हणून देऊ शकतो. आणि साहित्य संमेलनाचा एक फायदा असा आहे का की ही खूप पुस्तकं सगळी एकत्र आपल्याला एक गठ्ठा मिळतात? हा, मिळू शकतात काही ठिकाणी. त्याचे संमेलनाचा हा फायदा आहे की इथे तुम्हाला बऱ्यापैकी सगळी पुस्तकं एक गठ्ठा आणि एकत्रितपणे मिळतात. त्याच्यामुळे साहित्य संमेलनाच्या निमित्तानं जेव्हा वेगवेगळ्या पैलूंवर किंवा वेगवेगळ्या अंगानं आपण चर्चा करत आहोत तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे की साहित्य संमेलनांचे अनेक पैलू आहेत, अनेक हेतू आहेत. पैकी पुस्तकं तुम्हाला मिळणं हा लोकांसाठी फार अतिशय उपयुक्त मुद्दा संमेलनाच्या निमित्तानं कायम चर्चेला जात असतो. आणि माझी खात्री आहे की फार मोठी खरेदी वाचक निश्चितपणे करतील आणि पुस्तकं इथली चांगली जातीलसुद्धा. खरं म्हणजे एखाद्या संमेलनाचं आयोजन करणं ही फार कठीण गोष्ट असते, पण तरीसुद्धा सगळे मंडळी, सगळे लोक एकत्र येतात आणि ते सगळं काम पूर्ण करतात. इथल्या सगळ्या संयोजकांनी ज्या प्रकारचा घाट घातलेला आहे ते आयोजन समितीमध्ये शर्वरी काम करतात. आयोजन समितीमध्ये काम करणं हे खरं म्हणजे फार अवघड काम आहे आणि त्याचवेळी ते आव्हानात्मक पण काम आहे. एक दुसरं म्हणजे यावेळच्या आयोजन समितीमध्ये गझल कट्टा हा या आयोजनामधला एक वेगळा मुद्दा आहे, ज्याचं मला वाटतं काम तुम्हीच बघता आहात. एकूण ह्या सगळ्या आयोजनाची प्रक्रिया कशी होती, काय वाटतं? प्रक्रिया अशी होती की मुळात गझल कट्टा हा विषय वेगळेपणाने मांडला गेला नव्हता आजपर्यंत. 10 वर्षापूर्वी नागपूरच्या संमेलनात 25 गझलकारांचं एक सत्र आयोजित केलं होतं, पण यावेळेला गझलला एक वेगळं व्यासपीठ मिळालेलं आहे. आणि प्रक्रिया अशी होती की आम्ही सर्व गझलकारांना आवाहन केलं होतं आणि निवड प्रक्रिया होती. गझलकारांनी दिलेल्या गझलांमधनं निवडल्या गेल्या गझला आणि जवळजवळ 200 गझल आल्या. त्यातनं आपण 125 गझलकार त्यांच्या गझलांसह निवडलेले आहेत. आणि आज 7 पासनं उद्या रात्री 10 पर्यंत 125 गझलकार, 10 मुशायरे असं पूर्ण स्वरूप असणार आहे गझलकट्ट्याचं. एकूणच गझलकट्टा हा एक भाग आहे, पण एकूण या आयोजनाचं वेगळेपण तुम्हाला कसं वाटलं? आयोजनाचं वेगळेपण म्हणजे डोंबिवली ही साहित्यिकांची नगरी आहे आणि इथे त्यामुळे प्रत्येक डोंबिवलीकर हे घरातलं कार्य समजून इथे लागलेलं आहे. कोणी आर्थिक मदत करतं आहे, कोणी पाहुण्यांना ठेवायची व्यवस्था करतं आहे, कोणी जसं जमेल जे जमेल. बरेच लोकांनी येऊन समितीत फक्त फोन करायचं काम पण केलेलं आहे, ज्याच्यामुळे खूप आम्हाला मदत मिळालेली आहे लोकांची. आणि आगरी युथ फोरम ज्यांनी हे यजमानपद मिळवलं त्यांनी तर प्रचंड सपोर्ट डोंबिवलीकरांना केलेला आहे. आणि हे अक्षर शर्वरी सुद्धा एका अर्थाने यजमानीनबाई आहेत आणि त्यांनी जो मुद्दा सांगितला तो फार महत्त्वाचा आहे की इथे हॉटेल्स वगैरे हा तर भाग आहेच, पण इथल्या साहित्यिकांनी ठरवलं की तुम्ही आमच्या घरी राहा. त्यामुळे आयोजनामधला खर्च पण कमी होतो आणि साहित्यिकांचं एक नातं पण तयार होतं. त्यामुळे हा खरंच वेगळा मुद्दा आहे. संजय सिंगलवार काल चर्चेमध्ये होतेच आपल्यासोबत. संजय, आत्ता जे तुम्ही संमेलन बघता, तुम्ही खूप संमेलनं बघितलेली आहेत, एकूण आयोजनाबद्दल याच्याबद्दल काय वाटतंय? आयोजनाबद्दल ज्या पद्धतीचं आता संकल्प सुरू झालेले आहे, मोठे इव्हेंट्स आलेले आहे, आयोजन हा एक महत्त्वाचा. पण इथे मला एक आवर्जून सांगावंसं वाटते की कवी कट्ट्याला पुन्हा महत्त्व देण्यात आलं. जेव्हा आम्ही मागच्या वेळेस पिंपरी चिंचवडमध्ये याची सुरुवात केलेली होती, काय झालं
झालेलं होतं की 4-5 वर्ष अगोदर जेव्हा चंद्रपूरचं संमेलन झालं आणि चंद्रपूरच्या संमेलनामध्ये अंजनाबाई खुणे नावाचं ते आहे, हा विदर्भाच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या बहिणाबाई म्हणून असं ज्यांना झाडीबोलीचं महत्त्वाच्या कवयित्री आहे. आणि त्यांना मी बघितलं की कविकट्ट्याचं आधीचं स्वरूप काय होतं, अतिशय छोटं स्वरूप आणि धक्काबुक्की, कोणाचं काही नियोजनबद्ध काही नव्हतं. आणि चंद्रपूरचं संमेलन असतातला त्या भागातलं संमेलन असताना अंजनाबाई खुलेला मुख्य व्यासपीठावर तर जागा नाहीच आणि तिथे अक्षरशः त्या कविकट्ट्यावर अशी धक्काबुक्की झालेली होती आणि ती बाई सकाळपासनं संध्याकाळपर्यंत एका कवितेसाठी. त्या दिवशी मी असा घाट घातला होता की जेव्हा कधी संधी मिळेल तर मी हा प्रयत्न करेल की कविकट्ट्याला एक दर्जा मिळावा. योगायोगाने मागचं पेपरी चिचोड आमच्या निवासा भागातले संमेलन डिक्लेअर झालं आणि त्या ठिकाणी मी या सर्वांना जिथले स्थानिक लोक असतात, स्थानिक पातळीची काय डिमांड असते की मुख्य संयोजनामध्ये त्यांचा सहभाग असावा अशी त्यांचा प्रयत्न असतो. पण जेव्हा हे 60-70 लोक एकत्रित झाले त्या पूर्ण समितीला इव्हन राजन लाखे सर वगैरे जी मंडळी होती त्यांना मी हे समजावून सांगितलं की प्रत्येकाला काय या मुख्य समितीमध्ये किंवा मुख्य आयोजनामध्ये संधी मिळणार नाही. तुम्ही स्थानिक पातळीवर एवढंच करू शकता की कविकट्ट्याचं पूर्णच्या आयोजन तुम्ही स्वतःकडे घ्या. त्याप्रमाणे आता बऱ्यापैकी घडतंय. अंजनाबाईच्या गावचेच हे आले, त्या गावातून आलेले आहेत. काय तुमचं काय म्हणणं आहे? भंडाऱ्याहून आलो आहे. प्राचार्य पाखमुडे, नागपूरच्या मराठी प्राध्यापक परिषदेचा अध्यक्ष होतो. आज पहिल्यांदा इथं आलो आहे. तर ही व्यवस्था अत्यंत उत्तम आहे आणि साहित्यविषयक अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नावरती सखोल चर्चा होणार आहे आणि ग्रंथ प्रदर्शन खूप सुंदर आहे आणि त्यामुळं मला खूप समाधान वाटतं आणि प्रत्येक वेळेला इथं यावं असं मला वाटेल. एवढं मोठं हे छान संमेलन आहे. कवी कवयित्री आलेले आहेत, संगीता अरबुणे आपल्यासोबत आहेत. काय संमेलनामध्ये आता येत असताना काय वाटतंय? छान आयोजन वगैरे छान आहे. म्हणजे आता जस्ट सुरुवात आहे आणि तरीसुद्धा छान वाटते, प्रसन्न. आणि कवी भरपूर अगदी उत्साहाने आलेले आहेत कारण कविकट्टा वेगळ्या पद्धतीने आयोजित केलेला आहे. अगोदर कवींकडून कविता मागवलेल्या आहेत आणि त्यांना पत्र गेलेली आहेत. त्यामुळे छान वाटते की कवींचा चांगल्या प्रकारे इथे सन्मान केला जाईल अशी अपेक्षा आहे आणि तो होतोच तसाही नेहमी, पण ह्यावेळेस जरा जास्त चांगल्या पद्धतीने सन्मान होतो आहे कवींचा. व्हेरी नाईस. बाळासाहेब तोरसकर आहेत आपल्यासोबत. काय म्हणणं आहे? बाळासाहेब तोरसकर, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, पिंपरी चिंचवड, ठाणे जिल्ह्याचे चिटणीस. तर खरं सांगतो की मी सर्व फेरफटका मारलेला आहे. इथली जी सोयीसुविधा आहेत किंवा इतर सर्व फार छान प्रकारे अरेंजमेंट केलेलं आहे. पिंपरी चिंचवडचं नो डाऊट सचिन इटकर, पेडी पाटलांनी फार छान चांगलं केलं होतं. कविकट्टा तर गेल्या वर्षीपासून कविकट्ट्याला जे एक वेगळ्या प्रकारचं परिमाण दिलं गेलं, कारण का अगोदर सासवडला झालं तर तिथं इतकी गर्दी आणि भागाभागी किंवा म्हणजे दाबादाबी झाली होती. तर अशा प्रकारचं सिस्टमॅटिक इथे आणि पिंपरी चिंचवडला पण झालं. केशव उपाध्याय चक्क दिसत आहेत. केशव उपाध्याय एरवी राजकीय सगळ्या घमासान चर्चेसाठी आपल्यासोबत असतात, पण केशव उपाध्याय आज खास साहित्य संमेलनासाठी आलेले आहेत. केशव उपाध्याय, तुम्ही ते मूळचे पत्रकार आहात, वाचक आहात खूप चांगले, पण एकूण असं ना कायम म्हटलं जात असतं की साहित्य संमेलनाच्या व्यासपीठांवर राजकीय नेत्यांची फार गर्दी होते आणि त्यामुळे साहित्यिकांना दुय्यम स्थान मिळतं. या मुद्द्याबद्दल काय वाटतं? असं आहे की खरं म्हणजे राजकारण आणि साहित्य हे वेगळं करता येणार नाही. किंवा असं म्हणलं तर काय होईल की साहित्यिकांना प्रेरणासुद्धा राजकारणीच देतात ना. म्हणजे किती अनेक चांगल्या त्या राजकारणापासून प्रेरणा घेऊन झालेल्या आहेत. त्यामुळे साहित्य आणि राजकारण असं वेगळं करता येणार नाही. एक नक्की काय साहित्याचा उत्सव आहे, साहित्यिकांचा उत्सव आहे. त्यामुळे साहित्यिकांना प्राधान्य दिलंच पाहिजे. त्या मताचं मी आहे आणि मला आम्ही सामान्यपणे प्रेक्षक बसूनच आम्ही हे आनंद लुटणारे कार्यक्रम. भाजपचे प्रवक्ते असणारे केशव उपाध्याय साहित्य रसिक म्हणून काही जे बोलतायत तेही आपण ऐकले. सगळ्याच जणांना असं वाटतं की आपण साहित्य रसिक आहोत आणि त्यामुळे सगळ्यांनी एकत्रितपणे या उत्सवाचा, जल्लोषाचा आनंद घेतला पाहिजे. काय तुम्हाला काय वाटतं? मी नगरसेविका म्हणून असं बोलेन की आणि एक आगरी जातीची मुलगी म्हणून यावेळी आगरी यूथ फोरमला हा मान दिला आहे आणि गुलाब वजेजी ज्यांनी हे सगळं अरेंजमेंट केली आहे. एकदम उत्तम प्रतीची अरेंजमेंट आहे आणि आमच्यावर एवढा मोठा विश्वास टाकला साहित्य संमेलनाने, हीच आमच्यावर खूप मोठी आहे. तर आम्ही हे चांगल्यापैकी पार पाडू आणि आत्ताच मी आले तर बघते पुढे काय आहे सगळं. आणि सगळ्याच लोकांना वेगवेगळ्या निमित्तांनी, म्हणजे कारणं वेगवेगळी असतील, पण सगळ्यांचं म्हणणं एवढंच आहे की जे काही सुरू आहे त्याचा आनंद घेण्यासाठी मी आलेलो आहे. काय तुमचं नाव काय? प्रकाश शेंडगे. बरं, प्रकाश शेंडगे, काय का आला तिथे? साहित्याचा रसिक आहे मी. हां, तर साहित्य हे सोशल मीडियावरून प्रसिद्ध व्हायला हवं
आणि साहित्याचा आस्वाद तरुणांनी घ्यायला पाहिजे, परंतु ग्रामीण भागातल्या तरुणापर्यंत अजूनपर्यंत साहित्य पोचलेलं नाही आहे. आणि फेसबुक, व्हॉट्सअप याचा उपयोग जास्तीत जास्त साहित्याचा आनंद घेण्यासाठी करायला हवा. ग्रामीण भागातल्या लोकांपर्यंत साहित्य पोचलं पाहिजे, मग ते पोचवण्यासाठी काय करायला पाहिजे असं वाटतं? सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर करायला पाहिजे. सोशल मीडियाचा उपयोग करून कदाचित हे करता येणं शक्य आहे असं यांना वाटतं. उज्ज्वल कुमार माने हे पत्रकार आहेत, ते सोलापुरातनं खास या संमेलनासाठी आलेले आहेत. उज्ज्वल कुमार, इतक्या दूर का आलात? मी खरं मराठी साहित्य संमेलनासाठी पहिल्यांदाच आलो आहे. सगळ्यात महत्त्वाचे ग्रंथ आपल्याला एकाच ठिकाणी महाराष्ट्रात सर्व प्रकारचे पाहायला मिळतील आणि एक पहिला साहित्य संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम आपल्याला चांगले ऐकायला मिळतील, पाहायला मिळतील. या अनुषंगानं एक 3 दिवस खास या संमेलनासाठी मी सोलापूरहून आलो आहे सर. साहित्य संमेलनांकडे अगदी काही मी म्हटल्याप्रमाणे नवी पिढीसुद्धा त्याच उत्सुकतेनं, उत्साहानं आलेली आहे. आता ही कन्या आलेली दिसते. काय तुझं नाव? माझं नाव स्नेहल पाटोळे आहे. काय करतेस तू? मी पण कवयित्रीच आहे. माझं पुस्तक पण इथे प्रकाशित होणार आहे. बरं, काय नाव? स्नेहल पाटोळे. नाही, कविता संग्रहाचं नाव काय? आणि वाचा फुटली शब्दांना. आता खरं म्हणजे तुम्हा लोकांकडे एवढी माध्यमं आहेत, तरी सुद्धा आपण लिहावं, कविता करावी असं का वाटतं? कारण की निसर्गामध्ये वेगवेगळे ज्या परिवर्तन होत असतं, पाऊस किंवा त्या सगळ्या गोष्टी ओढतात म्हणजे मनाला, आणि अचानकपणे कवितांकडे ओढलं जातो आपण. त्यामुळे मी लिहायला शिकली आणि आयुष्यातले खूप सगळे वळणं वगैरे आली आणि आईवडिलांचं कष्ट वगैरे, त्यामुळे लिहायला शिकले. मला वाटलं की लिहावं, व्यक्त व्हावं. गायत्री पाठक आपल्यासोबत आहे. गायत्री, साहित्य संमेलनांना येणं हे खरं म्हणजे त्याच्याबद्दल इतकी टीका होते, चर्चा होते, आक्षेप होत असतात, तरीही संमेलनाला यावंच असं वाटतं. ही ओढ काय असते? एकतर साहित्याची ओढ असते आणि वेगवेगळं साहित्य इथे पाहायला मिळतं आणि नवीन प्रकाशक इथे येत असतात, त्यामुळे त्यांच्या नवीन स्कीम्स, त्यांच्या नवीन ओळखी होतात, लेखकांच्या ओळखी होतात. हे साहित्य संमेलनाचं वैशिष्ट्य असतं. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तरुण आहेत, वयोवृद्धसुद्धा आहेत. का आलात संमेलनाला? काय वाटतंय? नवीन पिढींचं जे आहे एकमेकांच्यात संबंध, ते वृद्धीला जावं. त्यांच्याप्रमाणे आम्हाला काही सल्ले मिळाले तर आम्ही त्यांच्याजवळ वागून त्यांच्यातनी आमच्यात जी दरी निर्माण झालेली आहे तरुण आणि वृद्ध, ती कमी होणार. आणि वेगवेगळ्या प्रकारचे लोक येतात, देवाणघेवाण विचारांची हे महत्त्वाचं आहे. आणि ग्रंथ दिंडी बघायला मिळते ना छानपैकी, ग्रंथाचे स्टॉल येते. डॉक्टर अजय आपल्यासोबत आहे. डॉक्टर अजय, काय म्हणणं आहे? मी नागपूरवरून आलेलो आहे आणि इथे खूप वेगवेगळ्या प्रकाशनाचे जे ग्रंथ असतात ते ग्रंथ तिकडे नागपूरपर्यंत सगळेच पोचतात असं नाही. त्याच्यामुळे अनेक नवीन ग्रंथ इथे आपल्याला पाहायला मिळतात. त्याही ओढीने माणूस इथे येतो. आणि विशेष म्हणजे आमचे गुरुवर्य डॉक्टर अक्षय कुमार काळे हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत आणि मग त्यांच्या अध्यक्षीय भाषणाची एक औत्सुक्यता आहे. अध्यक्षीय भाषणाचं औत्सुक्य आहेच. आणि एकूणच ज्या पद्धतीनं साहित्य संमेलनाचं आयोजन आहे, एक असं जाणवतं आहे, मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये खरं तर भव्यता कमी आहे. त्या अर्थानं दिमाखदार सोहळा नाही आहे हा. पण सर्वसामान्य माणसांना असं वाटतं आहे की हे माझं संमेलन आहे, त्यामुळे प्रत्येकजण काहीतरी प्रयत्न करतो आहे. अगदी आयोजन समितीमधल्या लोकांनी सुद्धा एकत्रितपणे टीमवर्क म्हणून याचं आयोजन केलेलं आहे. सर्वसामान्य रसिक, प्रेक्षक, वाचक हेतुता इथं आलेले आहेत. ग्रंथांसाठी किंवा त्या सगळ्या ग्रंथ दालनासाठी जर आपण बघितलं तर तिकडे चांगली गर्दी आहे आणि लोक बऱ्यापैकी पुस्तकं वाचायला उत्सुक आहेत. त्यामुळे पुस्तकांची उलाढाल, पुस्तकांची विक्री हा जो संमेलनातला नेहमीचा फार महत्त्वाचा मुद्दा असतो, त्या सगळ्याच अंगांनी एकूण हे संमेलन छान होईल असं दिसतंय. पण या सगळ्याची उत्सुकता, या सगळ्याविषयीचं प्रेम असं मनात ठेवून लोक येत आहेत आणि हे लक्षात येतं आहे की साहित्य संमेलन हा मुळामध्ये साहित्य महामंडळाचा, मसापचा, साहित्यातल्या राजकारण्यांचा उत्सव नाही आहे. तो इथल्या सर्वसामान्य मराठी वाचकांचा उत्सव आहे. आणि म्हणूनच साहित्य संमेलन हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक व्यवच्छेदक लक्षण झालेलं आहे. त्यामुळे या संमेलनामध्ये 2-3 दिवस आणखी लोक मजा करत राहतील. आपण आणखी बघूयात की उद्या पण काय घडतं आहे, वेगवेगळे परिसंवाद आहेत, ही सगळी चर्चा आपण करत राहणार आहोतच. पण आता मी थांबणार आहे. या सगळ्याच नामवंतांचे जे या चर्चेमध्ये आले त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8 वाजता. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.